उपमुख्यमंत्री शिंदेंची कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी। शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे आता राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलेलं आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कॅबिनेट बैठकीला ते गैरहजर राहिलेले आहेत, अनुपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या या अनुपस्थितीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित ते राहिलेले आहेत, काय अपडेट? विनायक, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? जर पाहिलं तर एकनाथ शिंदे जे आहेत ते आजच्या कॅबिनेट बैठकीला आलेले नाहीत। त्यांची माहिती जी आहे ती सूत्रांकडून त्यांच्याकडून मिळालेली आहे की काही हॅलो हॅलो बोला विनायक, बोला। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडते। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते गैरहजर राहिल्याची माहिती जी आहे ती सध्या आपल्याला मिळते। आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शेड्यूलमध्ये आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आजची कॅबिनेट बैठकीचा उल्लेख जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु काही व्यक्तिगत कारणामुळे ते आज आले नाहीत अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। तर दुसरीकडे राजकीय चर्चा जी सुरू झालेली आहे, विधान परिषदेच्या ज्या 17 जागा होत्या या जागांवरती अधिक जागा ज्या आहेत ते शिवसेनेला मिळावे हा आग्रह जो आहे तो एकनाथ शिंदे यांचा होता, परंतु हा आग्रह होता परंतु भाजपने मात्र 4च जागा ज्या आहेत ते शिंदेंच्या दिले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी त्यावरती काही नाराजी आहे का असंही चर्चा जी आहे ते आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। कारण आपण जर पाहिलं तर रायगडची जागा असेल ती सुद्धा भाजपकडनं मागितली जात होती, त्याचप्रमाणे संभाजीनगरची जागा सुद्धा शिवसेनेला हवी होती, परंतु या दोन्ही जागा ज्या आहेत यातली एक जागा राष्ट्रवादीला देण्यात आली, दुसरी जागा संभाजीनगरची जी आहे ती आपण जर पाहिलं तर भाजपने स्वतः घेतलेली आहे। त्यामुळे कुठेतरी अधिक जागांची मागणी एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या अनुषंगाने केलेली पाहायला मिळाली होती आणि ह्या जागा वाटप झाल्यानंतर अर्ज भरल्यानंतर आजची ही कॅबिनेट होती। या कॅबिनेटला एकनाथ शिंदे जे आहे ते गैरहजर राहिलेले आहेत। जे कारण कळतंय व्यक्तिगत कारणामुळे ते या बैठकीला आलेले नाहीयेत, परंतु राजकीय चर्चा जी आहे ती वेगळीच आता सुरू झालेली पाहायला मिळते। कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज आहेत का अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे। नक्कीच, धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।